रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. देशसेवेच्या 17 वर्षाच्या शौर्यगाथेनंतर भूमिपुत्राचे मायभूमीत जल्लोषात स्वागत. पोहाळेकरांनी जवान राजेंद्र बेनाडेंना दिला अभिमानाचा मानवंदनेचा सलाम. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. फुलांची उधळण, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोहाळे तर्फे आळते तालुका पन्हाळा या गावाने आपल्या भूमिपुत्र भारतीय सैन्य दलातून 17 वर्षाची गौरवशाली सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या जवान राजेंद्र तुकाराम बेनाडे यांचे अभूतपूर्व आणि भावपूर्ण स्वागत केले. देशसेवेसाठी आयुष्यातील सुवर्णकाळ सीमांवर घालवून मायभूमीत परतलेल्या या वीरपुत्राचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते. गावाच्या प्रवेशद्वारापासूनच फुलांची उधळण करत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आकर्षक सजवलेल्या खुल्या वाहनातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी आणि ढोलताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेला. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र बेनाडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पोहाळे येथे, माध्यमिक शिक्षण नवनाथ हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राजेंद्र यांनी अथक परिश्रम करून 2009 मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश मिळवला. अहमदनगर येथे कठोर परिश्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी जम्मू, लेह, लडाख, ग्वाल्हेर, पंजाब यांसारख्या संवेदनशील भागात देशरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. मे 2025 मध्ये पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. फिरोजपूर सीमेवर रणगाडा दलासोबत तैनात राहून त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावली. त्यांच्या या शौर्यपूर्ण योगदानाचा गावकऱ्यांनी अभिमानाने गौरव केला. मिरवणुकीदरम्यान गावातील महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून आपल्या वीरपुत्रांचे स्वागत केले. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटल्याचे भावनिक चित्र पाहायला मिळाले. यानंतर झालेल्या नागरी सत्कार समारंभात गावातील ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि आजी माजी सैनिकांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन जवान राजेंद्र बेनाडे यांचा गौरव केला. उपस्थितांनी त्यांच्या 17 वर्षाच्या निष्ठावान आणि धाडशी देशसेवेचा गौरव करत उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली. सत्काराला उत्तर देताना जवान राजेंद्र बेनाडे भावुक झाले. ते म्हणाले, देशाची सेवा करणे ही माझ्यासाठी नोकरी नव्हती, ती माझी जबाबदारी आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य होते. सीमांवर असताना गावकऱ्यांचे प्रेम आणि देशवासियांचा विश्वास हीच आमची खरी ताकद होती. आज माझ्या जन्मभूमीत मिळालेला हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. यावेळी त्यांची पत्नी सौनंदिनी राजेंद्र बेनाडे म्हणाल्या, माझ्या पतीने 17 वर्ष देशासाठी समर्पित सेवा केली. ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्त्वाच्या मोहिमेत त्यांनी बजावलेली जबाबदारी आमच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या कार्याचा मला मनापासून अभिमान आहे. या सोहळ्यास आजी माजी सैनिक संघटनेचे शिवाजी चौगले, विष्णू पाटील, सचिन शिंदे, अनिल बोरचाटे, प्रशांत पाटील, अरुण मोरे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, सचिन बाळासो शिंदे, वैशाली पाटील, दत्तात्रय पाटील, पोपट चौगले, सरदार शिंदे, बळीराम मिसाळ, पोपट मिसाळ, दीपक चौगले, सागर मिसाळ, संजय बेनाडे, कृष्णात बेनाडे, मोहन बेनाडे यांच्यासह पोहाळे ग्रामस्थ, महिला मंडळ, बेनाडे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशासाठी 17 वर्ष निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या या वीर जवानाचा गौरव करून पोहाळे ग्रामस्थांनी देशसेवा हीच सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश दिला. हा सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायम स्मरणात राहणारा ठरला. विन टीव्ही मराठीसाठी ज्योतिबाहून निवास मोठे. मी नंदिनी राजेंद्र बेनाडे, ALD राजेंद्र बेनाडेंची वाईफ. फर्स्ट टाइम मी 2017ला अमृतसरला गेले आणि सेकंड टाइम मी नगरला गेलेले होते आणि आता फिरोजपूरला मी होते. माझे मिस्टर UN ला गेले होते. मला त्याचा अभिमान आहे ते आणि आता रिटायर झालेले आहेत. मला गर्व आहे त्यांनी 17 वर्ष देशसेवेसाठी आपले कार्य पूर्ण केलेले आहे. ऑपरेशन सिंदूरचा अनुभव. ऑपरेशन सिंदूरमध्ये मी एकटीच होते तिथे. माझे मिस्टर UN ला गेले होते आणि त्यावेळेला जरा असं आले होते प्रॉब्लेम,
खरं एकटी सगळं फेस केले आणि आता मी खुश आहे. राजेंद्र तुकाराम बेनाडे. मी जुलै 2009मध्ये सेनामध्ये भरती झालो होतो. त्याच्यानंतर मी अहमदनगर ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग करून तिथून पुढे पोस्टिंग चालू झाली. फर्स्ट पोस्टिंग माझी जम्मूला होती. त्याच्यानंतर मी जम्मू, अमृतसर, पंजाब, जम्मू, लेह लडाख, त्याच्यानंतर माझं इव्हन सिलेक्शन झालं होतं. त्याच्यानंतर मी फौजमध्ये राहिल्यानंतर प्रत्येक जे बी मला कार्य भेटलं त्याच्यामध्ये मी सक्षममध्ये पूर्णपणे सहभागी झालो आणि देशसेवेसाठी मी पूर्णपणे 17 वर्ष कार्य केलं. त्याच्यानंतर मी आज 31 जुलै 2026ला रिटायर्ड होत आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.